नमस्कार. रामकृष्ण हरी. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे मी देवाजवळ, पांडुरंग परमेश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आपला हा जो वनस्पतीची ओळख नावाचा जो युट्यूब चॅनल आहे, ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे तुमच्यापर्यंत जंगलामधील वनस्पतींची ओळख, वनस्पतींच्या औषधी उपाय, तांत्रिक माहिती असे आपल्या चॅनलच्या द्वारे पोहोचवली जात आहे. कारण जनहित जनकल्याणासाठी आदिवासी भागामध्ये, ग्रामीण क्षेत्रामध्ये परंपरेने चालत आलेले अनुभवसिद्ध औषधी तोडगे उपाय होते, परंतु यांचा प्रचार आणि प्रसारच झाला नाही. व्हिडिओ बनवण्याचा हेतू एवढाच की आदिवासी क्षेत्रात किंवा ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या वनस्पती यांचा आयुर्वेदिक औषधी उपाय, तांत्रिक उपाय किंवा याचे तोडगे, याची काय माहिती आहे, वनस्पतीचा काय आपल्या जीवनावर प्रभाव पडतो, याच्या माहितीसाठी हे व्हिडिओ बनवले जातात. बघा, आपल्या भागामध्ये अनुभव सिद्ध असे औषधी उपाय होते. अनुभवानं चालत आलेली, परंपरेनं चालत आलेली अनुभवाची औषध की जे 100% रिझल्ट होती. पूर्वीच्या काळी ज्या वेळेस दवाखान्यामध्ये लोक जात नव्हते, त्यावेळेस ही लोक ह्या वनस्पतींचा यूज करून, आपले ऋषी मुनी असतील, साधू संत असेल किंवा आपले बुजुर्ग, आपले पूर्वज असतील, हे केवळ वनस्पतीवरती त्यांचं जीवन अवलंबून होतं. वनस्पतीचेच आयुर्वेदिक औषधी उपाय करून ते वैद्य त्या माणसांना जगवत होते, त्यांचे आजार बरे करत होते. नंतर कालांतराने बदल झाला. बाहेर देशातले काही औषध आले, इंजेक्शन आले, गोळ्या आल्या आणि आता यांचा विसर पडलेला आहे. आयुर्वेदिक वनस्पतींचा लोकांना विसर पडलेला आहे. ही वनस्पती कोणत्या कामी येते, याचा काय उपयोग आहे, असे याची माहिती लुप्त होत चाललेली आहे. तर ही लुप्त न व्हावा, परंपरेने चालत आलेल्या वनस्पतींची ओळख, त्यांचे औषधी उपाय, त्यांचं मार्गदर्शन आपण या चॅनलच्या माध्यमाद्वारे करत आहे. तरी अजून आपण वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा. कारण मी असेच वनस्पतींची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. बघा, या जंगलामध्ये फिरत असताना अनेक वनस्पतींचं दर्शन होते. तुम्हाला वनस्पती दाखवल्या जाईल, त्याचे गुणधर्म सांगितले जाईल, त्याचे आयुर्वेदिक औषधी उपाय सांगितले जातील, त्याचे तांत्रिक माहिती सांगितली जातील किंवा त्याचे काही तोडगे असतात ते सांगितले जातात. कारण हे पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेलं, ग्रंथ पुस्तकांच्या माध्यमातून मिळवलेलं, गुरुजनांच्या मुखातून ऐकलेलं हे जे ज्ञान आहे, हे मी वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत शेअर करत आहे माय बापाओ. तसाच तुम्हाला आज मी एकदम एक जबरदस्त असा उपयोग सांगणार आहे, तो म्हणजे सफेद गुंजा. बघा, गुंज आपल्याला माहित असतात की लाल गुंज असतं, सफेद गुंज असते. तर गुंजांचे मी तुम्हाला आज एकदम जबरदस्त असे आयुर्वेदिक औषधी उपाय आणि काही तांत्रिक उपाय मी इथं तुम्हाला सांगत आहे. तरी व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे आणि बघून हा उपाय तुम्ही करायचा आहे. बघा, मी जे उपाय सांगतो हे तुमच्यासाठी सांगतो. तुझ आहे तुझ पसी परी तू जागा चुकलाची. तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही, तुमच्या जीवनाचे डॉक्टर तुम्ही दादा हो. हे उपाय तुम्ही स्वतः करा, कुणाकडे जाऊ नका, वेळ खर्च करू नका, पैसे देऊ नका. तुम्ही स्वतः उपाय करून बघा. रिझल्ट आला तर तुमचं भाग्य, नाही रिझल्ट आला तर तुम्हीच उपाय केलेले आहे, थोडासा वेळ वाया जाईल यापेक्षा काय. तर बघा, मी तुम्हाला सांगत आहे सफेद गुंजाची माहिती. बघा, सफेद गुंज ज्यांना कळत नाही त्यांना मी इथं असं झाड दाखवते. बघा, हे आहे सफेद गुंज. याला असे सफेद गुंज येतात. एक आहे लाल गुंज आणि सफेद गुंज. त्यापैकी सफेद गुंजाचा वेल असतोय, त्याला अशा शेंगा येतात, त्याच्यामध्ये जे दाणे येतात ते सफेद असतात, याला सफेद गुंज असे म्हणतात. तर या सफेद गुंजाचा आयुर्वेदिक औषधी उपाय मी सांगतो. एखाद्या माणसानं जर विष खाल्लेलं असेल किंवा एखाद्यानं औषध खाल्लं, दवाखान्यापर्यंत जाऊस तर वाचण्याची शक्यता नसेल, तर त्याच्यासाठी काय करायचंय, सफेद गुंज स्वच्छ धुवून घ्यायचे. नुसतं गुंज धुवून त्याचं पाणी जरी त्या माणसाला पाजलं तरी त्याचं विष उतरून जाईल. बघा, इतका जबरदस्त सफेद गुंजांचा उपयोग आहे. त्याचप्रमाणे एखाद्याला सर्पदंश झालेला आहे, विंचूदंश झालेला आहे, ते काय करायचे, सफेद गुंज हे धुवून घ्यायचे पाण्यामध्ये आणि ते पाजायचे किंवा धुवून थोडेसे कुटून घ्या, किंवा दळून ते कुटून आणि ते चांगलं धुवून, सफेद गुंज हे फोडून धुवून त्याचं पाणी काढून गाळून 1 ग्लासभर 1 कपभर पाणी सफेद गुंजांचं विष बाधा झालेल्या माणसाला पाजल्यानंतर त्याचं विष पूर्णपणे उतरेल. सर्पदंश झाला तरी सर्पाचं विष उतरेल, विंचवाचं दंश उतरेल. इतका जबरदस्त सफेद गुंजांचा उपयोग आहे, पूर्वीचे लोक करत होते. ही माहिती मला पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेली आहे.
तर बघा, सफेद गुंजाचं पाणी पाजल्यानंतर धुवून तुमचा खाल्लेलं विष असो, सर्पाचं विष असो, कुठलंही विष असो, ते पूर्णपणे उतरवण्याची ताकद ही सफेद गुंजांमध्ये आहे. हा सफेद गुंजाचा झाला पहिला उपाय. दुसरा उपाय, तुम्हाला जर संतान प्राप्ती हवी असेल, मुलगाच हवे असेल, संतान प्राप्ती पाहिजे असेल, तर संतान प्राप्तीसाठी जर पुरुषामध्ये दोष असेल, बघा व्हिडिओ संपूर्ण ऐका, व्यवस्थित ऐका. एखाद्या पुरुषामध्ये दोष असतो, त्याला संतान प्राप्ती होत नाही, त्यावेळेस त्यांनी काय करायचंय, रवी पुष्य नक्षत्रावर आमंत्रण देऊन विधिवत सफेद गुंजाची मुळी काढायची आहे. ही मुळी काढून तिचे गंगाजल किंवा पंचामृताने स्नान घालून धूप दीप दाखवून पूजा करायची आहे आणि पूजा करून ही मुळी आपल्या जवळ ठेवायची आहे. आणि ज्या वेळेस तो आपल्या पत्नीकडे जाईल त्यावेळेस ती मुळी कमरेला बांधून संभोग केल्याच्या नंतर त्याला निश्चित संतान प्राप्ती होईल, पुत्र प्राप्तीच होईल. हा एक अनुभव सिद्ध उपाय आहे. बघा, त्याचप्रमाणे काही लोकांचा विश्वास नाही, बघा की काही लोकांचा विश्वास कसा आहे की अदृश्य शक्ती नाही येते, अदृश्य शक्ती नाही येते, किंवा मग भूत असेल, पिशाच असेल, खवीस हडर्जिन किंवा काही वाईट शक्ती नाही येते. तर ह्या शक्ती तुमच्याशी काही बोलणार नाही, परंतु तुम्हाला त्यांचं दर्शन होईल. ते दिसण्यासाठी एक सफेद गुंजाचा उपयोग आहे. अदृश्य शक्ती दिसण्यासाठी सफेद गुंजाची मुळी काढायची आहे. ती मुळी मधामध्ये उगाळायची आहे. शुद्ध मोहळाचं मध पाहिजे. शुद्ध मोहळाच्या मधामध्ये सफेद गुंजाची मुळी उगाळून आणि आपल्या डोळ्यांना काजळ करायचं आहे. संध्याकाळच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस काजळ करून तुम्ही जर बाहेर फिरायला गेले तर तुम्हाला अदृश्य शक्तींचं दर्शन होईल. शक्ती तुमच्यासोबत काही बोलणार नाही, परंतु तुम्हाला त्यांचं दर्शन होईल. दर्शन झाल्यानंतर घाबरून जाऊ नये. बघा, अदृश्य शक्तींचं दर्शन करण्यासाठी सफेद गुंजाची मुळी मधामध्ये उगाळून डोळ्याला अंजन किंवा काजळ लावा, तुम्हाला अदृश्य शक्तींचं दर्शन होईल. हा अनुभव सिद्ध उपाय आहे, तांत्रिक उपाय आहे. हा उपाय आपण करून बघू शकता. त्याचप्रमाणे सफेद गुंजाचा एकदम जबरदस्त असा मी उपाय सांगतो, जो का वशीकरणासाठी अनेक लोकांचे उपाय आहेत. बघा, मी लवकरच वशीकरण म्हणजे काय आणि वशीकरण खरं कोणतं याच्यावर मी तुम्हाला एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. परंतु इथं मी गुरुमुखांतून ऐकलेलं आहे की सफेद गुंजाच्या मुळीनी वशीकरण होतं. तर ते कसं होतं, ती मुळी तुम्ही आमंत्रण देऊन रवी पुष्य नक्षत्रावर काढलेली असावी, तिची पूजाविधी करून ती ठेवलेली असावी. ज्या वेळेस तुम्हाला वशीकरण करायचंय त्यावेळेस याचा वशीकरण तिलक करायचंय. ते तिलक करण्यासाठी तुम्ही ती मुळी दगडावरती उगाळायची आहे. सफेद गुंजाची मुळी दगडावरती उगाळून त्याच्यामध्ये गोरोचन पण उगाळा. गोरोचन तुम्हाला पाहिजे असेल तर बघा, इथं मी गोरोचन, इथं तुम्हाला प्रोडक्ट मिळेल, तर इथं प्रोडक्ट वरती क्लिक करून इथून तुम्ही गोरोचन विकत घ्या. फ्लिपकार्ट वर जाल तुम्ही आणि फ्लिपकार्ट वरून तुम्ही इथं गोरोचन विकत घ्या आणि गुंजाची मुळी तुम्ही विधिवत काढून ठेवा. गुंजाची मुळी आणि गोरोचन एकत्र करून तुम्ही जर कंपाळावरती, बघा मी इथं टिळा लावलेला आहे, कंपाळावरती तिलक लावून जर समोर जाल तर राजा वश होईल, स्त्री वश होईल, पुरुष वश होईल, गाव वश होईल. सगळी लोक तुम्हाला काही काळापुरती मोहित होतील, काही काळापुरती वश होतील, कायमस्वरूपी नाही. काही काळापुरती तुमचा प्रभाव त्या समाजावर, त्या राजावर, त्या लोकांवरती पडेल. असा हा एकदम जबरदस्त उपाय आहे. तर हे उपाय करून आपण आपल्या जीवनामध्ये सुखी व्हा, आनंदी राहा, खुश राहा. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला, उद्या भेटू नवीन माहिती, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी, जय धन्वंतरी भगवान.